कोल्हापुरात स्टील उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या मालकावरती छापेमारी केलेली आहे। आयकर विभागाने ही छापेमारी केलेली आहे। जवळपास 48 तास होत आले ही छापेमारी आहे ती सुरू आहे। आपण त्याच उद्योगपतीच्या घराच्या समोर आहे, ज्या ठिकाणी अजूनही या ठिकाणी आयकर विभागाचे अधिकारी आहेत आणि त्यांनी छापेमारी आहे ती सुरू केलेली आहे। महत्त्वाची कागदपत्रे आहेत ती या ठिकाणी जप्त केलेली आहेत। त्याचबरोबर जी बँक खाते आहेत ती देखील गोठवण्याचे आदेश आहेत ते आयकर विभागाने दिले आहेत। त्यामुळे या ठिकाणी आपण बघतोय की अजूनही आयकर विभागाचे अधिकारी या ठिकाणी आहेत। याच उद्योगपतीच्या ज्या कंपन्या आहेत म्हणजे कारखाना असेल, त्याचबरोबर गोव्यातील कंपनी असेल, त्या ठिकाणी एकाच वेळी 5 ठिकाणी हे छापेमारी आहे ते केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि या छापेमारीच्या माध्यमातून आपण जर बघितलं या ठिकाणी ही जी एक आलिशान गाडी आहे ही गाडी घेतल्यानंतर त्या गाडी संदर्भातले माहिती आहे ती आयकर विभागाला मिळाली। जवळपास 2.25 कोटीची ही गाडी आहे आणि या गाडीची माहिती आयकर विभागाला गेल्यानंतर या संदर्भातली सगळी तपासणी आहे ती सुरू झाली, चौकशी सुरू झाली आणि एकाच वेळी 5 ठिकाणी या आयकर विभागाने छापेमारी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते। अजूनही अधिकारी या ठिकाणी आहेत, कागदपत्र महत्त्वाची जप्त केली जात आहेत, महत्त्वाची जी बँकची खाते आहेत ती देखील गोठवण्याचा या ठिकाणी आदेश दिले। त्यामुळे या चौकशीमधून नेमकं काय बाहेर येतं हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण खूप मोठी कारवाई आहे। गोव्यामध्ये खरं तर यांचं मुख्य ऑफिस आहे ते गोव्यामध्ये आहे आणि कोल्हापूरमध्ये देखील एक कारखाना आहे। त्यामुळं ही संपूर्ण कारवाई झाल्यानंतर नेमकं काय या कारवाईमधून सापडलेलं आहे, कशा पद्धतीची कारवाई केली जाणार आहे हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।